कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात। त्यामुळे राज्यासह देशभरातील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे येण्याचं पसंत करतात। मात्र आजपासून कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत हे पर्यटन बंद राहणार आहे। साधारणतः 3 महिने पर्यटन बंद राहणार असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे बाहेरून आलेले आहेत। ताई, तुम्ही कुठून आलात आणि पर्यटन आजपासून बंद आहे तर काय? आम्ही धुळे महाराष्ट्रातून आहोत। आम्ही इथे समर वेकेशन साठी आलो होतो। तर इथे आल्यावर आम्हाला माहिती पडलं की सगळं इथे म्हणजे बंद आहे, वेकेशन वगैरे ते बीच सगळे बंद झाले 25 पासून। तर म्हणून आमचा थोडा मूड खराब झाला। बाकी ते आम्ही सी राईड्स वगैरे करायला आलो होतो इथे। बाकी तर आता मग फक्त ओपन आहे तर बस बीचच बघायचं आहे ते। आता प्लॅन करून आलात का काय काय करायचं होतं आणि आता हिरमोड झालाय? हा, तर पॅराग्लायडिंग वगैरे पण करायची होती आम्हाला, पण ते सगळं बंद झालं। ते आम्हाला इथे आल्यावर कळालं ते। नक्कीच। तर बाहेरून आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळतोय। कारण पर्यटक प्लॅन करून कोकणात येतात, मात्र कोकणात आल्यानंतर आजपासून कोकणातील समुद्र पर्यटन जे आहे ते बंद झालेलं आहे। कोकणाला 720 किलोमीटर स्वच्छ सुंदर असे समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि याच समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण पर्यटकांना नेहमीच असतं आणि या समुद्रकिनारी पर्यटक येऊन पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत असतात। मात्र आजपासून सुमारे 3 महिने 31 ऑगस्ट पर्यंत हे पर्यटन बंद राहणार आहे आणि त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।